मग मी त्यांना प्रश्न जेव्हा विचारतो अजूनही कोणाचं धड उत्तर येतच नाही। आज जे आपले पंतप्रधान घराणेशाहीच्या विरुद्ध टाहो फोडतायत, 2014 साली मीच पक्षप्रमुख होतो। जे आत्ताचे बोलतायत की यांच्याकडे पक्षप्रमुख पदच नाही, मग तुम्ही पाठिंबा कोणाचा घेतला होतात? तेव्हा जे राष्ट्रपती होते प्रणव मुखर्जी, त्यांच्याकडे मला नेलं होतं, म्हणजे आम्ही सगळ्यांसोबत गेलो होतो आणि ज्या पत्रावरती सही केली होती। आम्ही आमच्या युतीचे नेते म्हणून श्रीयुत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचे दावेदार किंवा उमेदवार म्हणून घोषित करत आहोत, कृपया आपण मंजुरी द्यावी। त्या पत्रावरती माझी सही का घेतली होती? 2019ला पण मग तुमचा अर्ज भरायला मला का बोलवलं होतं? अमित शहाने मला का बोलवलं होतं? 19 साली, त्याच्या आधी 18 साली जी आपली युती जवळपास तुटल्यात जमा होती, ती पुन्हा करण्यासाठी मातोश्रीवरती तुम्ही का आला होतात? मिंद्याकडे का गेला नव्हता? तो जर आता पक्षप्रमुख म्हणते तर मिंद्याने जर तुम्हाला सांगितलं असतं की आपण भाजपाबरोबर जायचंय, तर तुम्ही गेला असतात? मग कशाला तुम्ही माझा पाठिंबा घेतलात? म्हणजे तोपर्यंत तुम्हाला माहिती होतं की हा पक्षप्रमुख आहे, पण मोदीजी आत्ता तुम्ही घराणेशाहीबद्दल जो टाहो फोडताय, एक तर पहिलं माझं म्हणणं आहे की घराणेशाहीबद्दल बोलणारा माणूस हा घरंदाज असायला पाहिजे। त्याचं स्वतःचं घर, दार, कुटुंब हे व्यवस्थित सांभाळून जर तो घराणेशाहीबद्दल बोलला तर मी समजू शकतो, पण स्वतःचा काही पत्ता नाही, तुम्ही आमच्या घराणेशाहीवरती बोलताय। पण 2014ला माझा पाठिंबा घेताना तुम्हाला माहिती नव्हतं की हा शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे, ह्याचा पाठिंबा घेणं म्हणजे घराणेशाहीचा पाठिंबा घेणं आहे। 19ला माहिती नव्हतं। मग हे जे काय त्यांचं सगळं ढोंग आहे आणि हरामखोरपणा आहे, होय हरामखोरपणा मी म्हणतोय। जरा ते जय श्रीराम म्हणतात ना, मी त्यांना हरामखोरपणा म्हणतोय। मग तुमचं जे भांडं आम्ही फोडलं जनतेच्या न्यायालयात की काय काय केलं होतं, शिवसेनेची म्हणे घटनाच नाही, शिवसेनेमध्ये अंतर्गत अशी निवडणूक झालीच नाही, हा उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झालाच नाही, ते सगळं आपल्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, कागदपत्र आहेत, ती सगळी आपण जनतेच्या न्यायालयात सादर केली। तुम्ही पाहिलीत ना, बघितलीत? मग काय तुमचा निकाल, काय निर्णय, कोणाची शिवसेना? हो, पण त्याने